या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. शहरातील होडगी रोड परिसरातील किडनी हॉस्पिटल विरोधात वारंवार तक्रारी येत असल्याने त्या रुग्णालयाचे संपूर्ण दप्तर मागवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. गेल्या 2 महिन्यात या रुग्णालयात किती शस्त्रक्रिया करण्यात आल्या, त्यापैकी किती यशस्वी ठरल्या आणि किती रुग्णांचा मृत्यू झाला याची सविस्तर माहिती मागवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी गुरुवारी दिली. होडगी रोडवरील एका किडनी हॉस्पिटलमध्ये किडनी विकारावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर एका प्राध्यापकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी मृत प्राध्यापकांच्या पत्नीने मंगळवारी आरोग्य अधिकारी डॉक्टर माने यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यानंतर आरोग्य विभागाने या रुग्णालयाविरोधात आलेल्या विविध तक्रारींची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाकडे या हॉस्पिटलबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून उपचारांनंतर रुग्णांची प्रकृती बिघडणे किंवा मृत्यू होण्याच्या घटना घडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या रुग्णालयातील शस्त्रक्रियांची आणि उपचार पद्धतीची तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान मंगळवेढा रोडवरील एका मोठ्या रुग्णालयाविरोधातही नगरसेवक आणि माजी नगरसेवकांच्या नातेवाईकांकडून तक्रारी आल्याचे समोर आले आहे. या रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर आणि व्यवस्थापन रुग्णांच्या नातेवाईकांना उपचारांची योग्य माहिती देत नाहीत, तसेच अनेकदा उद्धट वागणूक दिली जाते अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत. याशिवाय उपचारानंतर रुग्णांना विविध प्रकारचे त्रास होणे, काही प्रकरणांत मृत्यू होणे आणि मृत्यू झाल्यानंतरही वेळेवर माहिती न देण्याबाबतही तक्रारी आल्याचे डॉक्टर माने यांनी सांगितले. त्यामुळे या रुग्णालयाचीही लवकरच धडक तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य विभागाच्या या कारवाईमुळे शहरातील खासगी रुग्णालयांच्या कामकाजावर लक्ष ठेवले जाणार असून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असेही त्यांनी सांगितले. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.